बदलापूर आपल्या शहरामध्ये हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत कसा हा कार्यक्रम असणार आहे? नमस्कार, मी रुचिता राजेंद्र घोरपडे, नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद. बदलापूरमधील तमाम महिला वर्गाला मी येत्या 7 आणि 8 या 2 दिवस 7 मार्च आणि 8 मार्च या 2 दिवस आम्ही हिरकणी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. 7 तारखेला आम्ही क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो खो आणि व्हॉलीबॉल असे 4 प्रकारचे खेळ आम्ही ठेवलेले आहेत. हे खेळ होणार आहेत बदलापूर वेस्ट येथील बदलापूर जिमखाना आणि घोरपडे मैदान अशा 2 ग्राउंडवर हे कार्यक्रम होणार आहेत, ह्या स्पर्धा होणार आहेत. तसेच 8 तारखेला आम्ही संध्याकाळी 5:30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसेच विविध प्रकारच्या महिला बचत गटाच्या महिलांना स्टॉल्सचं आयोजन करण्यासाठी आम्ही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे. म्हणजे स्टॉल्स पण असणार आहेत, खरीदारी पण करायची आहे, होम मिनिस्टर गेम पण ठेवलेला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे. तसेच ह्यावेळेस आम्ही प्रामुख्याने पहिल्यांदा, आता मागील 5 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणुका झाल्यात, पहिल्यांदा सन्माननीय सदस्य ह्या KBMCमध्ये आलेले आहेत. तर ह्या मागील 5 वर्षामध्ये KBMCमध्ये ज्या महिलांनी काम केलेलं आहे, अंगणवाडी सेविका असो, भले त्या पंचायत समितीच्या अंडर येत असल्या तरी या बदलापूर शहरामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आशा सेविका असो आणि परिचारिका असो, अशा या विविध क्षेत्रातल्या महिलांचा, ज्या KBMCला अटॅच आहेत, अशा महिलांचा सत्कार समारंभ आम्ही ठेवलेला आहे. तसेच हे जे आम्ही स्पर्धा ठेवलेल्या आहेत किंवा गेम्स ठेवलेल्या आहेत 8 मार्चला, अशा स्पर्धकांसाठी, अशा विजेत्यांसाठी आकर्षक भेटवस्तूसुद्धा आम्ही ठेवलेली आहे. सन्मान मूर्तींसाठी सन्मान चिन्ह वगैरे आम्ही ठेवलेलं आहे. तसेच आम्ही चहा पाण्याची सोय, नाश्त्याची सोय आम्ही महिलांसाठी खास करून ठेवलेली आहे. कारण काय, हा जागतिक महिला दिन जो आहे हा कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारचा आम्ही कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे. तर बदलापूरमधील तमाम महिला वर्गाला मी जाहीर आमंत्रण करते की येत्या 7 तारखेला क्रीडा महोत्सवात भाग घेण्यासाठी आणि क्रीडा महोत्सव बघण्यासाठी आपण आमंत्रित आहात. बदलापूर जिमखाना येथे सकाळी 9 वाजता त्याचा सुरुवात होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता त्याची समाप्ती होणार आहे. तसेच 8 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता कुळगाव बदलापूर पूर्व येथील गांधी चौक येथील मराठी शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या आणि महिला दिनासाठी स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि या आम्ही ठरवलेल्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. प्रियंका मॅडम, भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे. हिरकणी महोत्सव बदलापूरमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाविषयी काय सांगा? खरंच आता 5 वर्षानंतर पहिल्यांदा असा एवढ्या मोठ्या प्रमाणात जागतिक महिला दिन हे कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आम्ही सगळेजण आयोजित केलेलं आहे. आणि मी समस्त बदलापूरच्या महिलांना मी आवाहन करीन की तुम्ही नक्कीच ह्या 2 दिवसीय कार्यक्रमाला नक्कीच आपली उपस्थिती दाखवा. 7 मार्चला जसं ताईंनी सांगितलं, आपल्याला क्रीडा महोत्सव ठेवलेले आहेत, आपण 4 प्रकारचे गेम्स ठेवलेले आहेत आणि 8 मार्चला सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवाय इतर खेळाचेही कार्यक्रम आणि आकर्षक भेटवस्तू असं देखील आपण महिलांसाठी ठेवलेले आहे. त्याच्यामुळे 2 दिवस हे पूर्णतः महिलांसाठी आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे नक्की सर्वांना आवाहन करीन की हे 2 दिवस त्यांनी त्यांच्यासाठी देऊन या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी. सभापती बोला, आधी सभापती बोला. हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महिलांना ही सुवर्ण संधी असणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप आणि महिलांना कार्यक्रमात येण्यासाठी काय आवश्यक? प्रथम मी तुमचे पत्रकारांचे स्वागत करते. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे आम्ही हा महिला दिन उत्सव साजरा करत आहोत. कारण आमच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले या दोघी पण निवडून आलेल्या आहेत आणि या कुळगाव बदलापूरमध्ये महिला राज आहे. 26 महिला आम्ही या नगर परिषदेमध्ये निवडून आलेलो आहोत. तर आम्हाला असं वाटत होतं की महिला दिन आपण उत्सवात चांगला साजरा करावा.
सर्व महिलांनी एकत्र येऊन हा महिला दिन आम्ही साजरा करणार आहोत. आमचा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. हिरकणी महोत्सव म्हणून आम्ही हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. एक क्रीडा महोत्सव आहे 7 तारखेला घोरपडे जिमखानावर. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल अशा अनेक स्पर्धा आम्ही तिथं घेणार आहोत. आणि संध्याकाळी आपले माननीय आमदार किसन कथोरे साहेब हे पण उद्घाटनाला येणार आहेत. आणि संध्याकाळी बक्षीस समारंभाचा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. 8 मार्च महिला दिन हा उत्सव आम्ही जोरात करणार आहोत. या कार्यक्रमाला बदलापूरमधील तमाम महिलांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा. सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत. खास करून महिला बचत गट आम्ही स्टॉल लावलेले आहोत. त्या स्टॉलमध्ये विक्री पण होणार आहे. होम मिनिस्टरसारखे कार्यक्रम आम्ही घेणार आहोत. त्यांना सन्मान चिन्ह, तुळशीचं रोप आणि एक साडी असं बक्षीस पण देणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसं आम्ही ठेवलेले आहेत. आणि विशेष करून कुळगाव बदलापूरमधील ज्या नगर परिषदेमधील महिला ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलेलं आहे, आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, परिचारिका आहेत, या महिलांचा आम्ही सत्कार करणार आहोत एवढं मी सांगू शकते. हिरकणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बदलापूरच्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. कार्यक्रमाविषयी काय सांगा? नमस्कार, मी रिद्धिता रवींद्र घोरपडे, उपसभापती महिला व बालकल्याण समिती. येत्या 7 आणि 8 मार्च 2026 रोजी असं 2 दिवसीय आम्ही हिरकणी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सव असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत. त्याच्यामध्ये बदलापूरमधील विविध क्षेत्रातल्या ज्या सन्मानित महिला आहेत त्यांचा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. तर मी बदलापूरमधल्या तमाम महिलांना हे आवाहन विनंती करते की सर्वांनी ह्या कार्यक्रमाला येऊन तुमची उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद.